आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण हरे नाही, हे नाही होऊ शकत, कदापि नाही होऊ शकत। परंतु काय झालंय स्वामी? अनिरुद्ध आणि उषाचा विवाह। उषाचा विवाह? नक्कीच तुम्ही एखादं स्वप्न पाहिलं असणार। हो महाराणी, मी स्वप्नात अनिरुद्ध आणि उषाचा विवाह होताना पाहिलाय। महाराज, मग यात चिंता करण्यासारखं काय कारण आहे? महाराज, उषा आणि अनिरुद्धच्या विवाहाची शक्यता तुमच्या मनामध्ये सापासारखं वेटोळ करून बसलीये आणि ती स्वप्नाच्या रूपाने तिचा फणा काढते। त्यामुळे स्वप्नाची चिंता सोडा आणि चला झोपायला चला। नाही महाराणी, स्वप्न भूतकाळांची प्रतिबिंब असतात आणि भविष्यकाळाचा संकेत असतात। त्यामुळे स्वप्न पाहून संकेतांकडे दुर्लक्ष केल्यास अनर्थ ओढवू शकतो। महाराणी, यासाठी मी सावध राहण्याची आवश्यकता आहे। सावध तर तुम्ही आधीपासूनच आहात स्वामी,
म्हणूनच तर तुम्ही तुमचे प्रमुख तसंच मायावी गुप्तहेर वीरसेन आणि चित्रसेनांना अनिरुद्धच्या मागे पाठवलंय. आता अनिरुद्ध तुमच्या विरुद्ध काहीही करेल तरी तुमचे गुप्तहेर तुम्हाला सांगतीलच. त्यामुळे तुम्ही निश्चिंतपणे झोपा महाराज. चला. नाही महाराणी, ज्या पित्याच्या मुलीने तारुण्यात प्रवेश केला त्याला झोपण्याचा अधिकारच उरत नाही. जर त्याला झोप लागली तरी त्याची चिंता सदैव जागीच असते. ते तर मी पाहतेच आहे महाराज की तुम्ही झोपलेले असताना सुद्धा रात्रभर काळजी करून कूस बदलत राहता. महाराणी, मला सतत हेच भय सतावत असतं की न जाणो कधी अनिरुद्ध परत एकदा माझ्या मागे माझ्या घरात घुसून पाठीत खंजीर खुपसे. महाराणी, मला माझ्या प्राणांची चिंता नाहीये, उलट माझा मान सन्मान आणि प्रतिष्ठेची चिंता लागून राहिलीये. अर्थात तुमचा माझ्या लाडक्या मुलीवर विश्वास नाहीये महाराज. नाही महाराणी, जिने एकदा विश्वासघात केलाय अशा विश्वासघातकीवर पुन्हा कधी विश्वास ठेवू शकत नाही. हा तुमचा संशय आहे महाराज, ज्यावर कोणताही उपाय नाहीये. केवळ सत्याचा प्रकाशच तुमच्या या संशयाच्या अंधकाराला दूर सारू शकतो. अर्थात असं की तुम्ही स्वतः जाऊन तुमच्या मुलीच्या कक्षात डोकावून पहा की ती डोळे बंद करून निजली आहे अथवा कोणाच्या डोळ्यात डोळे घालून बसली आहे. त्यामुळे तुम्हाला हा देखील विश्वास बसेल की माझ्या मुलीच्या धमन्यांमधून रक्त बनून वाहणारं माझं दूध निर्लज्ज नाहीये. महाराणी, यावेळी तुमचा क्रोध देखील उचित आहे आणि तुमचा सल्ला देखील. स्वतःच्या मुलीवर माता पित्याने लक्ष ठेवणं चांगलंच आहे महाराणी. चला महाराणी. माहित नाही चित्रलेखा द्वारकेस निर्धोक पोहोचू शकेल की नाही, आणि जरी पोहोचली तरी राजमहालात कसा प्रवेश करेल. मायेच्या प्रयोगाने ती अदृश्य तर होऊ शकते, परंतु भगवान कृष्ण तर स्वतःच मायापती आहेत. काय चित्रलेखा त्यांच्या दिव्यदृष्टीपासून लपू शकेल? आणि चित्रलेखा द्वारकाधीशांच्या राजमहालात पोहोचली जरी आणि राजकुमार अनिरुद्धचं अपहरण केलं तरी इथे परत आल्यानंतर धोका उद्भवेलच. जर पिताश्रींच्या मायावी पहारेकऱ्यांनी कोणी त्यांना पाहिलं मात्र तरी आम्ही सगळे जण संकटात सापडू. हे भगवान भोलेनाथ, हे माता पार्वती, तुम्ही दोघांनी आम्हाला सर्व संकटांपासून आमचं रक्षण केलंय. आमचं रक्षण करावं. उषा! उषा! मी माझ्या मुलीवर विनाकारण संशय घेतोय. ती तर इथे तिच्या कक्षेमध्ये प्रार्थना करत आहे आणि मी तिच्या बाबत किती अनुचित विचार केला. हे केवळ माझ्या मनाची शंका आहे, अजून काही नाही. प्रणाम प्रभू. प्रभू, आज तुम्ही अतिशय प्रसन्न दिसत आहात. मी कधी प्रसन्न नसतो. मी तर असंच विचारलं होतं की देवर्षी नारदांशी भेट झाल्यानंतर तुम्ही इतके प्रसन्न का बरं दिसताय. परंतु आता मला हे अवश्य जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या प्रसन्नतेचं कारण काय आहे. आता मी तुमच्या या गोड हसण्याला अजिबात भुलणार नाही. सांगा ना प्रभू. देवी, अतिशय साधी आणि सरळ गोष्ट आहे. साधी आणि सरळ? हो देवी. का तुमचा विश्वास बसत नाहीये की मी साधं आणि सरळ देखील बोलू शकतो? नाही प्रभू, तुमच्या साध्या आणि सरळ बोलण्यात देखील गहन अर्थ दडलेला असतो आणि म्हणूनच मी तुमची अतिशय साधी आणि सरळ गोष्ट जाणून घ्यायला नेहमीच उत्सुक असते. देवी, आता मी तुमच्या उत्सुकतेचा अंत करतो. मग देवी, असं समजा की मी एक नाटक लिहितोय.
वा प्रभू वा. मनुष्याचं प्रारब्ध लिहिणारे आता नाटक लिहिणार आहेत. म्हणजे तुम्ही या नाटकाच्या द्वारे कुणाचं प्रारब्ध तर लिहिणे. देवी, तुम्ही तर अगदी माझ्या मनातच वास करता, त्यामुळे तुम्ही माझं मन सहज वाचू शकता. अच्छा, हे एक नाटककार बोलतोय की तुम्ही रचलेल्या नाटकातील कुणी पात्र बोलतंय? तुम्ही माझ्या उत्सुकतेचा अंत करणार होतात, परंतु आता नाटकाचा उल्लेख करून तुम्ही माझी उत्सुकता शिगेला पोहोचवलीये. तुम्ही तर अजूनपर्यंत मला हेही नाही सांगितलं की तुम्ही रचलेल्या या नाटकामध्ये देवर्षी नारद कोणती भूमिका साकारत आहेत? देवर्षी नारद या नाटकामध्ये सूत्रधाराची भूमिका बजावत आहेत. सूत्रधाराची. अच्छा, नारायण नारायण. देवी, देवर्षींशिवाय माझं हे नाटक पूर्णच नाही होणार. अच्छा, इतकी महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत देवर्षी? हो देवी, जीवन आणि नाटकामध्ये फार फरक नाहीये. जीवन देखील एक नाटकच आहे आणि नाटकात सुद्धा आपल्याला जीवन दिसत असतं. वा प्रभू वा. देवी, जीवनात अनपेक्षित आणि अचानक कितीतरी नाट्यमय घटना घडत असतात आणि नाटक सुद्धा जीवनाचा दर्पण असतो. देवी, जीवनाप्रमाणे नाटक सुद्धा सुखदुःखाच्या रंगांनी सजलेलं असतं. जीवनाचा एक ना एक दिवस अंत होतोच होतो. त्याचप्रमाणे नाटकाचा देखील अंत निश्चितच आहे. देवी, नाटकाप्रमाणेच जीवन देखील रौद्ररस, वीररस, हास्यरस, व्यंगरस, करुणरस आणि प्रेमरसाने परिपूर्ण असतं. देवी, मनुष्याच्या जीवनाचा देखील एक सूत्रधार असतो. त्याच प्रकारे नाटकाचा देखील एक सूत्रधार असतो. प्रभू, तुमच्या नाटकाचं सूत्र काय आहे? प्रेमाचं बंधन. प्रभू, तुमचं नाटक कोणत्या रसांनी परिपूर्ण आहे? देवी, या नाटकात रौद्ररस देखील आहे, वीररस सुद्धा, व्यंगरस सुद्धा आहे, हास्यरस देखील, करुणारस देखील आहे आणि प्रेमरस देखील. अच्छा, या सर्व रसांनी परिपूर्ण नाटकामध्ये देवर्षी नारद काय करतायत प्रभू? देवर्षी नारद या नाटकामध्ये प्रेमी आणि प्रेमिकेला एकमेकांना भेटवणार आहेत. वा वा प्रभू वा. प्रेमी आणि प्रेमिकेला भेटवण्यासाठी देवर्षी नारदांसारख्या बालब्रह्मचारींची निवड केली आहे तुम्ही. परंतु तुमच्या या नाटकाचं शीर्षक काय आहे प्रभू? शीर्षक उषा अनिरुद्ध. वा वा प्रेम रसिका वा. द्वारकेत प्रवेश करणं सोपं नाहीये. मग राजकुमार अनिरुद्धांचं अपहरण करणं कसं सोपं असेल? मी राजकुमारी उषाला आश्वासन तर दिलंय, त्यामुळे मला मायेचा प्रत्येक संभव प्रयत्न करून राजकुमार अनिरुद्धांचं अपहरण करावंच लागेल. असुरराज बाणासुरांनी जर या दोघांवर अनिरुद्धाची हेरगिरी करायचं काम सोपवलं असेल तर मी अनिरुद्धांचं अपहरण कसं करू शकेन? जर मी अपहरण केलं तर या दोघांना लगेच कळेल आणि हे बाणासुराला समाचार देतील. मग अनिरुद्धाचं अपहरण करण्याचा उषाचा आणि माझा हेतू पूर्ण नाही होणार. यांना चुकवावंच लागेल आणि यासाठी त्यांना भ्रमितच करावं लागेल.
काय आज्ञा आहे स्वामिनी? तुम्ही दोघं वीरसेन आणि चित्रसेनाला भ्रमित करा. जशी आज्ञा स्वामिनी. नारायण नारायण. द्वारकेत प्रवेश करणं असंभव वाटतंय. मी दुसऱ्या बाजूने द्वारकेत प्रवेश करायचा प्रयत्न करायला हवा. हे तर भगवान श्रीकृष्णांचे प्रमुख अस्त्र सुदर्शन आहे. मी कोणाच्याही डोळ्यात धूळफेक करू शकते, परंतु याला चुकवू शकत नाही. आता काय होईल? नारायण नारायण. प्रणाम देवर्षी. सुखी भव. नारायण नारायण. चित्रलेखा, तू इथे? कदाचित प्रभूंचं दर्शन घ्यायला आली होतीस. देवर्षी, बहुधा तुमच्या लक्षात आलं नाहीये की तुम्हीच मला अनिरुद्धाचं अपहरण करण्यास सांगितलं होतं, आणि आता तुम्हीच हे विचारत आहात की मी इथे प्रभूंचं दर्शन घ्यायला आले म्हणून. तर मग जा अनिरुद्धला घेऊन. पण देवर्षी, मी आत प्रवेश कसा करू? प्रभूंचं सुदर्शन माझ्या मार्गातला अडथळा बनलंय. चित्रलेखा, प्रेमाचा मार्ग सदैव काट्याकुट्यांनी भरलेला असतो. तू सुदर्शनाचा काटा काढून फेकून दे, तुझा मार्ग मोकळा होऊन जाईल. नारायण नारायण. नाही देवर्षी, मी सुदर्शनाला बाजूला करण्यास असमर्थ आहे. मला तुमचं सहाय्य लागेल. माझं सहाय्य? नारायण नारायण. दोन व्याकुळ प्रेमिकांना भेटवण्यासाठी हा ब्रह्मचारी नारद तुझं कोणतंही सहाय्य करण्यास तयार आहे. मला काय करावं लागेल चित्रलेखा? तर मग हे देवर्षी, तुम्ही या सुदर्शन चक्राला माझ्या मार्गातून बाजूला करावं. चित्रलेखा, जर तू स्वतःच श्रद्धा आणि भक्तिभावाने सुदर्शनास विनंती करशील तर सुदर्शन स्वतःच तुझ्या मार्गातून बाजूला होऊन जाईल. खरंच देवर्षी? नारायण नारायण. हे सुदर्शन, तुम्ही चित्रलेखाच्या प्रणामाचा स्वीकार करावा. हे सुदर्शन, तुम्ही माझ्यावर अनुग्रह करून मला द्वारकेच्या राजमहालात प्रवेश करायची अनुमती द्यावी.
मी राजकुमार अनिरुद्धांना शौनकपुरास बाणासुरांच्या कन्या उषांच्या कक्षात घेऊन जाऊ इच्छिते. हे सुदर्शन, तुम्ही क्रोधित होऊ नये. उषा आणि अनिरुद्धांचा विवाह व्हावा हीच महादेव शिवशंकर आणि माता पार्वतींची देखील इच्छा आहे. या विवाहाला त्या दोघांचा आशीर्वाद प्राप्त आहे. त्यामुळे कृपया तुम्ही मला अनिरुद्धांना घेऊन जाण्याची अनुमती द्यावी आणि माझा मार्ग रोखू नये. अवश्य. नारायण नारायण. चित्रलेखा, तुझ्या प्रार्थनेचा सुदर्शन चक्राने स्वीकार केलाय. आता तू जा आणि लवकरच अनिरुद्धाला घेऊन शौनकपुरास प्रस्थान कर. जशी आज्ञा देवर्षी. नारायण नारायण. धन्य आहात तुम्ही आणि धन्य आहे तुमची लीला प्रभू. अनिरुद्धचा कक्ष कोणता असेल? प्रणाम प्रभू. यशस्वी भव. नारायण नारायण. प्रभू, आतापर्यंत तरी तुमच्या या नाटकाने उत्सुकता कायम ठेवली होती. परंतु काय देवर्षी? परंतु आता चित्रलेखा अनिरुद्धाला घेऊन निघून जाईल हे लक्षात आल्यानंतर आता या नाटकाप्रती असलेल्या माझ्या जिज्ञासेचा अंत होऊ लागलाय भगवन. नाही देवर्षी, उलट आता हे नाटक नवीन रंगरूप धारण करणार आहे. नारायण नारायण. देवर्षी, चित्रलेखा इतक्या सहजासहजी अनिरुद्धचं अपहरण नाही करू शकायची. आणि शिवाय तुम्ही बलराम दादांना कसं काय विसरलात? नारायण नारायण. प्रभू, तुम्ही बलराम दादांची आठवण करून देऊन माझी जिज्ञासा वाढवली आहे. सुदर्शनाने तर लगेच मान्यता दिली, परंतु बलराम दादा कसं मान्य करतील? नारायण नारायण. अनिरुद्ध, उषाचा जीवलगा अनिरुद्ध इथे सुखाने निद्रा घेतोय आणि तिथे उषेची झोपच उडाली. नारायण नारायण. वाह प्रभू वाह.
तुमची लीला आगाध आहे भगवन. देवर्षी, हे काय होतंय? सुदर्शन चक्र माझा मार्ग का रोखू नये? मला मार्गदर्शन करा देवर्षी, मला मार्ग दाखवा. चित्रलेखा, प्रणाम देवर्षी. सुदर्शन चक्राने केवळ तुला अनिरुद्धचं अपहरण करण्याची अनुमती दिलेली आहे, बलरामजींचं नाही. बलरामजी? कोण कोण आहे? कोण आहे तिथे? थांबा, मी म्हणतोय थांबा. माझ्या आदरार्थ तुमच्या माना झुकल्यात की तुम्हाला झोप अनावर झाल्यामुळे असं होतंय? महाराज, आमच्यावर राजमहालाच्या सुरक्षेचं दायित्व आहे. आम्ही झोपेच्या अधीन कसे होऊ शकतो? जर असं असेल तर माझ्या आज्ञेशिवाय माझ्या कक्षात कुणी असं कसं घुसलं? तुमच्या कक्षामध्ये यावेळी? हे असंभव आहे महाराज. असंभव? जे तुला असंभव वाटतंय ते दुसऱ्या कुणीतरी संभव करून दाखवलंय. जर अशा प्रकारे राजमहालाच्या सुरक्षेचं दायित्व पार पाडत राहिलात तर राजमहालात कुणीही निवासी सुरक्षित नाही राहायचा. महाराज, हे तर सत्य आहे की मी तुमच्या कक्षाच्या दिशेने कुणालाही जाताना पाहिलेलं नाही आणि ना आमच्या समोरून तुमच्या कक्षाच्या दिशेने कुणी गेलं होतं. जर कुणा मायावीने तुमच्या कक्षात प्रवेश केला असेल तर त्याचं ज्ञान आम्हाला देखील होऊ शकत नाही. मायावी? मायावी ही त्या बाणासुराची एखादी मायावी चाल तर नाही? तो बाणासूर अनिरुद्धच्या मागे इथपर्यंत तर नाही आला. मी बाणासुराला कसा काय विसरून गेलो? जोपर्यंत मी अनिरुद्धला सुरक्षित पाहत नाही मला शांत झोप लागायची नाही. अनिरुद्ध, नारायण नारायण. कुणाबद्दल वाटणारी माया सुद्धा कशी असते, जी अकारणच मनात शंका निर्माण करण्याबरोबरच भयाला देखील जन्म देते. अनिरुद्धला पाहून बरं वाटलं आता. मला तर व्यर्थ चिंता वाटत होती. असं वाटतंय तो मायावी परत गेलाय, परंतु तो पुन्हा परत पण येऊ शकतो. अनिरुद्धच्या सुरक्षेसाठी हेच चांगलं असेल की मी याच कक्षात विश्राम करावा. जर त्या मायावीने परतून येण्याची चूक केलीच तर मी माझ्या या तलवारीने त्याचं मुंडकच छाटून टाकेन. प्रभू,
आता तुमच्या या नाटकीय रचनेमुळे मनात उत्सुकतेच्या लाटा उसळू लागल्या आहेत. बलराम दादांनी तर त्यांच्या अभिनयाने या नाटकामध्ये अद्भुत रंग भरले आहेत. आता पुढे काय होणार आहे भगवन? देवर्षी, हे तर चित्रलेखेच्या इच्छेवर अवलंबून आहे. नारायण नारायण. आता तुम्ही चित्रलेखाला मार्गदर्शन करा भगवन. देवर्षी, याची जराही आवश्यकता नाहीये. चित्रलेखा मायावी आहे. ती स्वतःच स्वतःचा मार्ग शोधेल. नारायण नारायण. प्रभू, हे मी काय बघतोय? देवर्षी, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, चित्रलेखा महामायावी आहे. मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तिने मागल्या जन्मामध्ये एकदा देवी पार्वतींचं रूप धारण केलं होतं आणि आता या जन्मामध्ये देवी रुक्मिणींचं रूप धारण केलंय. बलराम दादा, तुम्ही इथे अनिरुद्धच्या कक्षात? तू इतक्या रात्रीची इथे? तू इथे काय करायला आलीयस? मी? बलराम दादा, मी तर केवळ अनिरुद्धाला बघायला आले होते की हा झोपलाय की नाही. आजकाल अनिरुद्ध रात्रीची फार जागरण करत असतो. परंतु तुम्ही इथे तलवार घेऊन काय करता आहात? रुक्मिणी, आम्ही इथे पितामह, आजी, तुम्ही दोघं इथे यावेळी काय करता आहात? वत्सा, आम्हाला तुझ्या चिंतेने इथे खिचून आणलंय. का, काय झालंय? मला काय कुणी झोपेतच उचलून घेऊन जाणार आहे? आजी, तू घाबरलेली का दिसतेस? मी घाबरले होते अनिरुद्ध. मला वाटलं की असं खरोखरच तर होणार नाही ना. माझी तर अशी इच्छा आहे की मी तुला या क्षणी माझ्या कडेवर घेऊन इथून निघून जावं. जाऊ दे ना आजी, आता मी लहानसं बाळ नाहीये. हो हो, आता तू बाळ राहिलेला नाहीयेस, तरुण झालायस आणि प्रेम सुद्धा करू लागलायस. काय? परंतु वत्सा, तू तरुण आहेस आता, परंतु तुझ्या सुरक्षिततेसाठी आम्ही तुला एकट्याला सोडू शकत नाही. काय तुम्हाला माझ्या बाहुबळावर आणि शौर्यावर विश्वास नाही राहिलेला? पितामह, जेव्हा कधी माझ्या हातात शस्त्र असतं तेव्हा मृत्यू देखील मला पराजित करू शकत नाही. वत्सा अनिरुद्ध, स्वतःच्या बळावर, स्वतःच्या शौर्यावर विश्वास असणं चांगलीच गोष्ट आहे, परंतु या विश्वासाला अहंकार बनू देता कामा नये. तसंही अहंकारामुळे मनुष्य बऱ्याचदा चूक करून बसतो आणि मग हे बळ, हे शौर्य जराही उपयोगाला येत नाही. मी अहंकाराने नाही, विश्वासाने बोलतो आहे. तुम्ही माझी चिंता करू नका. अनिरुद्ध, मोठ्यांना त्यांच्या लहानग्यांची चिंता नेहमीच असते. परंतु अचानक तुम्हा दोघांना माझी इतकी चिंता का वाटू लागलीये? वत्सा अनिरुद्ध, द्वारकेत एक मायावी घुसलाय. मायावी नाही बलराम दादा, मायाविनी असेल. मायाविनी? हो, तुम्ही बघा ना बलराम दादा, आपला अनिरुद्ध इतका सुंदर आहे की या सुंदरशा राजकुमाराचा मोह मोहून घेण्यासाठी कोणी मायाविनीच इथे येऊ शकते. अगं आजी, आता तू देखील माझी खिल्ली उडवायला लागलीस. अरे, यात खिल्ली उडवण्यासारखं काय आहे? तुझं वयच तसं आहे.
ज्यात छान छान स्वप्न पडतात. बलराम दादा, याच्या स्वप्नांमध्ये सुद्धा जरूर याची कोणीतरी स्वप्न सुंदरी येत असणार, हो ना? काय अनिरुद्ध, काही चुकीचं बोलले का मी? हा? बलराम दादा, अनिरुद्ध आता विवाहयोग्य झालाय. हा तर त्याच्या स्वप्नात सुद्धा त्याच्या प्रेमिकेला पाहत असणार, हो ना? किंवा मग असं देखील होत असेल की स्वप्नांमध्ये त्याने त्याच्या प्रेमिकेशी विवाह सुद्धा केला असेल. आपण दोघांनी व्यर्थच याचं स्वप्नभंग केलं बलराम दादा. अनिरुद्धची तर इच्छा असणार की ज्या क्षणी त्याचं स्वप्नभंग होईल आणि डोळे उघडतील त्यावेळी त्याची प्रेमिका त्याच्या समोर असावी. चला बलराम दादा, याला झोपू देऊया आपण. जर याच्या प्रारब्धात असेल तर उद्या नक्कीच हा याच्या प्रेमिकेच्या जवळ असेल. रुक्मिणी, असं देखील होऊ शकतं की जर याच्या प्रारब्धात असेल तर असं देखील शक्य आहे की उद्याच याचा विवाह होऊन जाईल. तुमचं बोलणं सत्य हो बलराम दादा. हे बघ वत्सा अनिरुद्ध, तुला एकदम सतर्क राहावं लागेल. स्वप्नांमध्ये अजिबात गुंग व्हायचं नाही. होय आजोबा. अगं आजी, तूही जाऊन विश्रांती घ्या आता. हो हो वत्सा, नक्कीच जाते मी. परंतु तुला बरोबर घेऊन जाणार आहे मी. कुठे? स्वप्न नगरीच्या राजकुमारीकडे. तू आता झोपून जा वत्सा. उद्याची सकाळ तुझ्या आयुष्यातली सर्वात रंगीबेरंगी सकाळ असेल. तू स्वतः संभ्रमित होऊन जाशील की हे स्वप्न आहे की वास्तविकता. कन्हैया, बलराम दादा, इतक्या रात्री तुम्ही अजून झोपला नाहीत? कसा झोपू शकतो कन्हैया? तुला तर द्वारकेच्या सुरक्षेची बिलकुलच चिंता नाहीये. तू इथे बघावं तेव्हा बासरी वाजवत बसतोस. तुम्ही माझ्यावर नाराज आहात का बलराम दादा? हो, मी तुझ्यावर रुष्ट होतो म्हणूनच तुझ्याशी भांडायला इथे आलोय. परंतु बलराम दादा, तुमच्या क्रोधाचं कारण काय आहे? क्रोधाचं कारण तू आहेस कन्हैया. तू आणि रुक्मिणी दोघही. मी काय केलंय जे तुम्ही माझ्यावर देखील रागावलात? रुष्ट होण्यासारखंच घडलंय कन्हैया. द्वारकेत कुणीतरी मायावी घुसलाय आणि या गोष्टीचा तुला सुगावा देखील नाही. मायावी घुसलाय? हे कसं काय शक्य आहे? तुम्हाला कसं कळलं बलराम दादा? अरे, त्याला मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय कन्हैया. परंतु तो मायावी द्वारकेमध्ये कशासाठी आलाय? अनिरुद्धसाठी. अनिरुद्धसाठी? हो कन्हैया. कन्हैया, आपण अनिरुद्धसाठी उषेला मागणी घातली होती. बाणासूर आपल्याला त्याचा शत्रू मानतो, त्यामुळेच त्याची आपल्याशी संबंध जोडायची इच्छा नसणार. म्हणूनच अनिरुद्धला मारायला किंवा त्याचं अपहरण करण्यासाठी त्याने या असुराला पाठवलं असणार. मग काय कन्हैया, जसं मी त्या असुराला पाहिलं, माझ्या मनात अनिरुद्धबद्दल चिंता जागृत झाली. मी अनिरुद्धच्या कक्षात जाऊन पोचलो आणि बघतो तर काय की थोड्या वेळाने रुक्मिणी सुद्धा तिथे पोचली. बलराम दादा, तिथे रुक्मिणी आली? हो कन्हैया, आणि न जाणो काहीतरी चित्रविचित्रच बोलत होती. कन्हैया, आपल्या नातवाबरोबर प्रेमी आणि प्रेमिकेबद्दल बोलणं रुक्मिणीला शोभतं का?
बलराम दादा, तुम्हाला काही संभ्रम झालाय का? रुक्मिणी असं काहीतरी बोलणारच नाही. माझा काहीही संभ्रम झालेला नाहीये कन्हैया. तू माझ्या बोलण्यावर विश्वास का ठेवत नाहीस? नाही बलराम दादा, असं अजिबात नाहीये. मी तर तुम्हाला केवळ इतकंच सांगू इच्छितोय की कधी कधी जे डोळे पाहतात आणि कान ऐकतात ते सत्य असतंच असं नाही. किंबहुना सत्याचा आभास असू शकतो. लहान असून बुद्धी आणि ज्ञानाचा पाठ मला शिकवू नकोस कन्हैया. मला कोणताही भास झालेला नाहीये. माझ्या कानांवर आणि डोळ्यांवर संपूर्ण विश्वास आहे. बलराम दादा, कधी कधी डोळे धोका देखील देऊ शकतात. माझ्या डोळ्यांनी कोणतीही भूल झालेली नाहीये. परंतु बलराम दादा, रुक्मिणी तिच्या नातवासमोर असं काही बोलू कसं शकते? ती तर अतिशय समजूतदार आहे. तू रुक्मिणीची बाजू नकोस घेऊ कन्हैया. मी 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 तुमच्यावर विश्वास कसा ठेवू? काय काय म्हणायचंय काय तुला? हेच बलराम दादा, की रुक्मिणी तर तिच्या दालनात आहे. हे पहा, तिकडे बघा रुक्मिणीच्या कक्षामध्ये. कन्हैया, हे कसं काय होऊ शकतं? मी स्वतः माझ्या डोळ्यांनी रुक्मिणीला अनिरुद्धच्या कक्षात पाहिलंय. तो तुमचा भ्रम असेल बलराम दादा. बलराम दादा, ते पहा अनिरुद्धच्या कक्षामध्ये. अरे काय? कन्हैया, ते पहा, ती तिथे रुक्मिणी आहे अनिरुद्धच्या कक्षामध्ये. बघ कन्हैया, बघ ती रुक्मिणी आहे. कन्हैया, रुक्मिणीचं हे वागणं मनात संशय निर्माण करणार आहे. तुम्ही सुद्धा ना अजिबात विचार करत नाही बलराम दादा. ती रुक्मिणी नाहीये. ती रुक्मिणी नाहीये? म्हणजे मग ती तीच मायावी असणार जिला मी पाहिलं होतं कन्हैया. परंतु ती आहे तरी कोण? बलराम दादा, ती बाणासुराची कन्या उषाची सखी चित्रलेखा आहे. तुला माहिती आहे कन्हैया की ती मायावी आहे? आपल्या राजमहालात घुसलेली आणि तरीही तू शांतपणे बासरी वाजत बसलास. हे सगळं चक्रव्यूह काय आहे कन्हैया? सांगतो बलराम दादा, आधी ते बघा तिकडे. तुम्ही बरोबर ओळखलं होतं बलराम दादा की द्वारकेत कुणी मायावी घुसला आहे. परंतु फरक इतकाच आहे की मायावीच्या ऐवजी मायाविनी चित्रलेखा घुसलेली आहे. परंतु तिने इतकं साहस तरी कसं केलं कन्हैया? हे सुद्धा तुम्हाला लवकरच कळेल बलराम दादा. बास जरा धीराने काम घ्या आणि पाहत रहा पुढे काय काय होतं. अरे अरे कन्हैया, ती मायावी तर अनिरुद्धचं अपहरण करते. तिला थांबवलं पाहिजे कन्हैया. थांबा बलराम दादा, थांबा. तू मला थांबवतोयस कन्हैया? आपल्या नातवाचं अपहरण होतंय आणि तू मला थांबवतोयस? बलराम दादा, समजून घ्यायचा प्रयत्न करा. चित्रलेखाला नका थांबवू. मला काही सुद्धा कळत नाहीये कन्हैया. तू मला काय समजवायचा प्रयत्न करतोयस? हे कोणतं रहस्य आहे कन्हैया? ही कोणती राजनीती आहे की आपल्या नातवाचं अपहरण होतंय आणि तू विचलित देखील झाला नाहीयेस? कन्हैया, उलट मला तर असं वाटतंय की जणू या अपहरणाला तुझाच आशीर्वाद लाभलेला आहे. बलराम दादा, यात ना कोणती राजनीती आहे आणि ना कुठचं रहस्य. आणि बलराम दादा, हा बाणासूर अनिरुद्धचं अपहरण करत नाहीये. मग चित्रलेखा कुणाच्या आदेशानुसार अनिरुद्धचं अपहरण करते कन्हैया? कुणाच्याही आदेशाचं पालन करत नाहीये ती. बलराम दादा, चित्रलेखा उषाची सखी असल्या कारणाने उषा आणि अनिरुद्धची भेट घडवू इच्छिते. बलराम दादा, उषा अनिरुद्धवर प्रेम करते आणि अनिरुद्ध उषेवर प्रेम करतो. तुम्ही त्यांना पत्र लिहून शत्रुत्वाचा अंत करून एका नव्या नात्याची सुरुवात करण्याची विनंती देखील केली. परंतु बाणासुराने ती धुडकावून लावली. बलराम दादा, केवळ बाणासुराच्या अहंकारामुळे अनिरुद्ध आणि उषा एकमेकांना भेटू शकत नाहीयेत. म्हणूनच बलराम दादा, चित्रलेखाला तुम्ही नका थांबवू.
वा कन्हैया वा. बलराम दादा, उषा आणि अनिरुद्धचा विवाह अवश्य होईल आणि त्याच बरोबरीने बाणासुराच्या अहंकाराचा नाश देखील. म्हणजे याचा अर्थ असा आहे कन्हैया की या अपहरणाला तुझा आशीर्वाद लाभलेला आहे. बलराम दादा, केवळ माझाच नाही तर देवी पार्वती आणि भगवान शिवशंकरांचा देखील. परंतु कन्हैया, काय विवाहापूर्वी अनिरुद्धला उषाकडे पाठवणं उचित होईल? बलराम दादा, उषाने जो स्वप्नामध्ये विवाह केलाय ते स्वप्न देवी पार्वतींचा आशीर्वाद होता. त्यामुळे अलौकिक दृष्टीने तर तो विवाह संपन्न झालेलाच आहे. आता तर केवळ सांसारिक विवाह शिल्लक आहे. परंतु कन्हैया, काय बाणासुराच्या राजभवनामध्ये आपला अनिरुद्ध सुरक्षित राहू शकेल? बलराम दादा, अनिरुद्ध स्वतःची सुरक्षा करण्यास समर्थ आहे. तरी देखील एखादी वाईट वेळ आलीच तर आपल्याला त्याचं रक्षण करावं लागेल. कृष्णा